आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातमीवर बोलणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळं लाखो सरकारी पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. तर हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे, चला सविस्तर समजून घेऊया. 4 वर्षे आणि 4 महिने. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. इतक्या लवकर आता तुमची पूर्ण पेन्शन पुन्हा सुरू होऊ शकते. हा काही लहान सहान बदल नाहीये, तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका मोठ्या निर्णयामुळे हे शक्य झालं आहे. हा निर्णय म्हणजे खरं सांगायचं तर पेन्शनधारकांसाठी एक ऐतिहासिक दिलासा आहे. अनेक जण खूप वर्षांपासून याची वाट पाहत होते आणि आता यामुळे त्यांच्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल घडणार आहे. तर ही बातमी थेट सर्वोच्च न्यायालयाकडून आली आहे. हे जे केस नंबर्स तुम्ही पाहताय ते सांगतायत की हा एक अधिकृत आणि बंधनकारक निर्णय आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल काय आहे तर तो म्हणजे पेन्शन कम्युटेशनच्या वसुलीचा जो कालावधी होता तो आता कमी करण्यात आला आहे. पण थांबा, या मोठ्या बदलावर बोलण्याआधी एक मूलभूत प्रश्न. हे पेन्शन कम्युटेशन प्रकरण नेमकं आहे तरी काय? आधी ते सोप्या भाषेत समजून घेऊ. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर कम्युटेशन म्हणजे रिटायरमेंटच्या वेळी आपल्या दर महिन्याला मिळणाऱ्या पेन्शनचा काही भाग एकदम उचलणे. म्हणजे समजा निवृत्तीनंतर घर बांधायचं असेल, मुलामुलींच्या लग्नासाठी पैसे हवे असतील, तर अशा वेळी ही एक रकमी रक्कम खूप कामाला येते. आता हे काम कसं करतं? बघा, सगळ्यात आधी कर्मचारी एक मोठी रक्कम घेण्याचा पर्याय निवडतो. मग काय होतं तर एका ठरलेल्या कालावधीसाठी मासिक पेन्शन थोडी कमी मिळते आणि एकदा का तो वसुलीचा काळ संपला की पेन्शन पुन्हा पूर्वीसारखी पूर्ण मिळायला लागते. अगदी सोपी प्रक्रिया आहे. चला आता येऊया या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आधीचा नियम काय होता आणि आता या नव्या निर्णयामुळे त्यात नेमका काय फरक पडला आहे हे समोरासमोर पाहूया. हा बघा, फरक किती मोठा आहे. आधीच्या नियमानुसार पेन्शनमधून होणारी कपात तब्बल 15 वर्ष चालायची. विचार करा, 15 वर्ष. पण आता नव्या निकालानुसार ही वसुली फक्त 10 वर्षे आणि 8 महिन्यात, म्हणजेच सरळ सरळ 128 महिन्यात पूर्ण होणार आहे. याचा थेट अर्थ असा की जवळपास 4.5 वर्ष आधीच पूर्ण पेन्शन मिळायला सुरुवात होईल. हा खूप मोठा फरक आहे. पण मग मनात प्रश्न येतो की हा बदल करण्याची गरजच का पडली? म्हणजे इतकी वर्ष जुना नियम व्यवस्थित चालत होता, मग आताच असं काय झालं की सर्वोच्च न्यायालयाला ह्यात हस्तक्षेप करावा लागला? याचं मुख्य कारण आहे कमी झालेले व्याजदर. बघा, जेव्हा हा 15 वर्षांचा नियम बनवला गेला होता तेव्हा व्याजदर खूप जास्त होते, पण काळानुसार ते कमी झाले. न्यायालयाच्या असं लक्षात आलं की सरकारने जी एकरकमी रक्कम दिली होती ती व्याजासहित फक्त 128 महिन्यातच वसूल होत आहे. मग त्यानंतर ही कपात का सुरू ठेवायची? हा तर सरळ सरळ अन्याय होता नाही का? म्हणूनच न्यायालयाने हा कालावधी कमी केला. ठीक आहे, नियम बदलला, कारण ही समजलं. पण आता याचा खरा परिणाम काय होणार आहे? कोणाच्या आयुष्यात यामुळे मोठा फरक पडणार आहे? आणि हीच तर या निर्णयाची सगळ्यात चांगली गोष्ट आहे. याचा फायदा फक्त केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांनाच नाही, तर देशभरातल्या सगळ्या राज्य सरकारच्या पेन्शनधारकांनाही मिळणार आहे. म्हणजे याचा आवाका किती मोठा आहे याचा विचार करा. याला केवळ एक नियम बदल म्हणणं खरं तर चुकीचं ठरेल. हा लाखो पेन्शनधारकांसाठी, जे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं आर्थिक नियोजन करतात, त्यांच्यासाठी एक खूप मोठा आधार आहे, एक मोठा दिलासा आहे. म्हणून समारोप करताना आपण याकडे फक्त एक प्रशासकीय बदल म्हणून पाहू शकत नाही. हा खरं तर न्यायासाठी मिळालेला एक मोठा विजय आहे. पेन्शनधारकांच्या हक्कांसाठी मिळवलेला एक महत्त्वाचा विजय. थोडक्यात सांगायचं झालं तर हा निर्णय पेन्शनधारकांच्या आर्थिक आयुष्यात स्थिरता आणणारा एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरणार आहे. या निर्णयामुळे त्यांचे निवृत्तीनंतरचं आयुष्य नक्कीच अधिक सुखकर आणि चिंतामुक्त व्हायला मदत होईल. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. या निर्णयामुळे जे आर्थिक स्थैर्य लवकर मिळणार आहे त्याचा उपयोग पेन्शनधारक आपलं जीवन आणखी समृद्ध आणि आनंदी करण्यासाठी कसा करू शकतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?